जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हा. आपण काल 47वा श्लोक संपवून 47वा श्लोक संपवून आपण 48वा जस्ट सुरू केलेला होता काल. बरोबर. हम्म, पण 47व्या विषयी जर काही विचारायचं असेल तर आता विचारा, मग आपण परत मग मागे नाही येणार मग आता त्याच्या. हं? काही शंका असेल 47व्या श्लोकापर्यंत तर विचारू शकता तुम्ही. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगोऽस्त्व कर्मणी. ठीक आहे, पुढे जाऊया मग आपण, शंका नसतील तर. हं. आपण पुढचा श्लोक बघत होतो. योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध्या सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. तर इथं योगाची जणू व्याख्याच दिलेली आहे. हं? याचा अन्वय असा आहे की हे धनंजया, म्हणजे संबोधन, योगस्थ कुरु कर्माणि, म्हणजे हे धनंजया संगम त्यक्त्वा, नाही, सॉरी, हा अन्वय. हे धनंजया योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा, म्हणजे काय? हे धनंजया योगस्थ म्हणजे योगात तू स्थिर राहा. हा, कुरु स्थिर होऊन, कर्माणि संगम त्यक्त्वा. तर कर्माणि संगम त्यक्त्वा म्हणजे कर्माविषयी, इथं संग म्हणजे आसक्ती, कर्म सोडून नव्हे. कर्माणि संगम म्हणजे कर्मम त्यक्त्वा नाही म्हटलेलं आहे. तर कर्माणि संगम त्यक्त्वा म्हणजे कर्मांविषयीची बहुवचन आहे. कर्माणि संगम त्यक्त्वा म्हणजे कर्मांविषयीची आसक्तीचा त्याग करून, तसंच सिद्ध्या असिद्ध्या समः भूत्वा, म्हणजे सिद्धी आणि असिद्धी या दोघींनाही समतुल्य मानून, समान मानून, हं, जो जो कर्म करतो किंवा जो काही क्रिया होते ती, त्यालाच अशा या समतेला योग उच्यते, समत्व योग उच्यते. आता इथं थोडंसं आपण समजून घेऊ ते काय म्हणायचंय त्यांना. तर हे धनंजया, आता तू योगामध्ये स्थिर राहा. पण योगामधले स्थिर राहा म्हणजे काय काय कर नक्की एक्झॅक्टली. हा. तर तू नुसतंच कर्म करू नको, तर कर्मामधला जो कर्माविषयीची जी आसक्ती आहे ती सोड. पण मग प्रश्न असाही येतो की कर्म म्हणजे म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो की काही टार्गेट नसताना, म्हणजे काही ध्येय नसताना, हा, काही लक्ष नसताना, हा, असंच का मी कर्म करू? तर नाही. तर इथं शंकराचार्य ते सांगतात, कारण मनात ही शंका येणं स्वाभाविक आहे की कर्म हे जर काही टार्गेट नसेल तर मी कर्म कसं करणार? मला गोल गोल नसेल, ध्येय नसेल, हा, काहीच नसेल तर मी कर्म कसं करणार? तर इथं शंकराचार्य सांगतात की ते ईश्वरार्थ, म्हणजे जे कर्म करायचं ते ईश्वरार्थ असं कर्म कर. आता ईश्वरार्थ याचा अर्थ काय? की ईश्वर माझ्यावर प्रसन्न हो म्हणून नव्हे. नाही तर कोणी म्हणते "लो, मी ईश्वरार्थ कर्म केलं, काहीतरी मी केलं, म्हणजे पाठ केले, पूजा केली, हे केली, ती माझ्यावर ईश्वर प्रसन्न व्हावा किंवा तो माझ्यावर, तर त्याच्याकरता केली, तर त्याला ती पुन्हा मग आसक्ती झाली, कारण मग तो प्रसन्न होणार, मग तुम्ही परमेश्वराला काहीतरी मागणार. तर तसं नव्हे. ईश्वरार्थम म्हणजे काय? तर फक्त ईश्वरा करता. तर याचं एक उदाहरण मी देतो, म्हणजे शंकराचार्यांनी नाही लिहिलेलं आहे, पण इथं ईश्वरार्थमचा अर्थ काय? संस्कृतमध्ये ईश म्हणजे स्वामी. स्वामी म्हणजे त्याला मालक म्हणतो आपण.
तर आपण लक्षात घ्या, जेव्हा आपण स्वतः करता एखादं काम करत असतो तेव्हा त्याचं फळ जे असतं ते आपल्याला मिळत असतं. बरोबर. त्यामुळे आपण अगदी फार त्याच्यात गुंतलेलो असतो. पण तेच जर एखादा कर्मचारी, एम्प्लॉई, तो जर काम करत असेल तेच काम, तर तो तेवढा गुंतत नाही. का गुंतत नाही? कारण त्याला माहिती असतं की या हे जर काम चांगलं किंवा योग्य झालं, योग्य वेळेवर झालं, तर त्याचं फळ आहे ते मालकाला मिळणार आहे, स्वामीला मिळणार. बरोबर. आणि समजा हे हे कर्म व्यवस्थित झालं पण त्याचं फळ जर योग्य मिळालं नाही, तर त्याच्यात नुकसान सुद्धा मालकाचं होणार आहे. बरोबर. तर त्यामुळे तो म्हणजे तो स्वतः करता केलेलं आणि मालकाकरता केलेलं, स्वामी करता केलेलं, याच्यामध्ये त्याचं गुंतणं जे असते, भावनिक गुंतवणूक, ती कमी असते खूप. बरोबर. तर त्यामुळे जेव्हा आपण आता इथं ईश्वर हा सगळ्यांचा स्वामी आहे. निदान ईश्वर याचा लौकिक अर्थच ईश्वर म्हणजे स्वामी. ईश्वर किंवा ईश्वर म्हणजे स्वामी. ईश्वर, वर म्हणजे मोठा स्वामी म्हणून ईश्वर, नुसता ईश्वर म्हणजे स्वामी. तर इथं म्हणजे अ, ईश्वराकरता कर्म कर म्हणजे काय? हे जे मी काय कर्म करतो आहे, तर याचा स्वामी मी नाहीये म्हणून. हं? तर त्याच्याकरता तू कर्म कर. लक्षात आलं? आणि जेव्हा आपण आपल्या आपण मालक नाही आहोत या या भावनेने, म्हणजे जरी मी आता माझ्या कुटुंबाकरता जर उदाहरणार्थ एखादं कर्म करत असेल कुटुंबाच्या हितासाठी समजा, पण मी जर मी मानलं की माझं कुटुंब आहे, माझ्या बायकोला, माझ्या मुलांना फायदा होईल, हे होईल, ते होईल, ते होईल म्हणून मी केलं, तर माझी तिथं भावनिक गुंतवणूक जाईल. पण तेच मी जर असं मानलं की मी, माझं कुटुंब हे सगळे याचा स्वामी परमेश्वर आहे आणि मी परमेश्वराकरता हे करतो, जर याच्यातनं काही म्हणजे इप्सित कर्मफळ जे काय मिळायचं असेल ते मिळालं, तर तो फायदा जो आहे तो मालकाला आहे, म्हणजे ईश्वराला आहे. त्यात काही तोटाही जरी झाला तरी ती ईश्वराचीच लीला आहे, असं जर मी मानलं, तर त्यात माझी भावनिक गुंतवणूक, म्हणजे भावनिक गुंतवणूक म्हणजेच वासना. मग माझी वासना त्या कर्मात राहील का? नाही. तसंच त्याचं जे सुख आणि दुःख किंवा आनंद आणि दुःख, फळ मिळाल्यावर होणारा आनंद आणि फळ न मिळाल्यावर होणारं दुःख, हे त्याची तीव्रता खूप कमी होऊन जाईल. बरोबर. तर त्यामुळे शंकराचार्य इथं सांगतात की इथं ईश्वरार्थ म्हणजे आसक्ती तर सोडायचीच आहे, आणि ईश्वरार्थ जर कर्म केलं तर आपण त्याची सिद्धी, सिद्धी म्हणजे त्याचं फळ प्राप्त होणं, इप्सित फळ, अपेक्षित फळ प्राप्त होणं, त्याला आपण सिद्धी म्हणतो. आणि अपेक्षित फळ प्राप्त न होणं, त्याला आपण असिद्धी म्हणतो. या दोन्ही याचं आपलं मन एक, मग अवस्था अशी येते की मग त्याला आपण दोन्ही समतुल्य मानतो. म्हणजे फळ प्राप्त झाल्यावर खूप आनंदित, हर्षभरित होत नाही, आणि फळ न मिळाल्यावरती आपण अत्यंत शोकमग्न होतो. तर असं जे समभावना असते, तर त्यालाच योग म्हटल्या जातो. तर शेवटी योग म्हणजे काय? तर सिद्धी आणि असिद्धी यांना समत्व म्हणजे सारखं मानून ईश्वरार्थ कर्म करणं, याला म्हटलं जातं समत्वम. ही जी समानता आहे ना, याला योग म्हटलं जातं. अशी योगाची जणू इथं व्याख्याच इथं त्यांनी दिलेली. समजलं याचा अर्थ? ईश्वरार्थ सर याचा मला एवढं नाही पटलं हे उदाहरण. काय म्हटलं मला उषाताई? एवढं पटलं नाही हे उदाहरण. कारण अ, कंपनीसाठी जेव्हा एम्प्लॉई काम करतो, तर हम्म. तेव्हा त्यांनी त्याचं देऊन ते काम करणं अपेक्षित आहे. तेव्हा ती कंपनी फायद्यामध्ये जाईल आणि तेव्हाच म्हणजे कंपनीचा नावलौकिक होईल आणि हेच त्याचं ध्येय असलं पाहिजे ना, की कंपनीचं मी जास्तीत जास्त भलं कसं करीन. नाही नाही, बरोबर आहे तुमचं मला म्हणणं. असं वाटतं, की हम्म. नाही नाही जरी तो तुमचं कंपनीसाठी काम करत असला म्हणजे मग तो त्याचं पूर्ण देत नाही ना कंपनीला. मग तसं कसं नाही काय तर तो त्या नाही नाही कंपनीचा फायदा कसा करेल किंवा नाही कंपनीचं नाही चांगलं कसं करेल?
सांगतो बरोबर आहे तुमचं म्हणजे एका दृष्टीने पाहता बरोबर आहे, पण ते पूर्ण बरोबर नाही. याचं कारण का मी सांगतो. भावनिक जी गुंतवणूक असते ना, इथं आपण अंगचोरपणा करणं हे अपेक्षित नाहीये. हा, त्याचं तो पूर्णत्व पूर्ण देणारच आहे. तिथे कॉम्प्रोमाइज त्याच्या कॉन्ट्रीब्युशन वरती किंवा त्याच्या परिश्रमावरती, हे बाकीच्याने म्यूट करा हा सगळ्यांनी. हा, तर तिथं एक्सपेक्टेशन त्याच्या कॉन्ट्रीब्युशन वरती नाहीये. इथं त्याची भावनिक जी गुंतवणूक आहे ना, त्याच्यावरती आहे. आणि इनफॅक्ट जो आज आपण जे म्हणतो ना की वर्क स्ट्रेस, हा जो वर्क स्ट्रेस आहे आजच्या युगातला, हा वर्क स्ट्रेस पण त्याच्यामुळेच आता आलेला आहे. की जेव्हा एखाद्याची भावनिक गुंतवणूक होते तेव्हा तो वर्क स्ट्रेस होतो. हम्म. आता तुम्ही मंत्रालयात काम केलेलं आहे, बरोबर. तुम्हाला माहिती आहे की आता हे सगळे IAS ऑफिसर्स वगैरे असतात, बरोबर. दर म्हणजे त्यांचे पॉलिटिकल जे लीडर्स असतात, बरोबर, पॉलिटिकल साहेब म्हणूया आपण, ते बदलतात. पण IAS ऑफिसर्सचं बघा, त्याला एक शिकवण कायम दिलेली असते की तू कोणा व्यक्तीकरता तू काम नाही करत आहेस, तू देशाकरता काम करतोयस, बरोबर. त्यामुळे तो किती जरी त्याच्यावर प्रेशर आलं तरी तो विचलित होत नाही. आणि अगदी खूप एखादं अचिव्हमेंट झालं, वास्तविक काम तो करतच असतो. त्याच्याच शेवटी ऍक्च्युअल एक्झिक्युशन तो IAS ऑफिसरच करतो, तो आणि अर्थात त्याची टीम. पण तो विचलित होतो का? तेवढा नाही, कारण त्याला शिकवण हीच दिलेली असते की तू म्हणजे तू वाहवत जाऊ नकोस, असं. तर इथं भावनिक गुंतवणूक म्हणजे काय? भावनिकरित्या वाहवत जाणे, ते अपेक्षित नाही. आणि जेव्हा तसं होतं ते इनफॅक्ट त्याच्या एम्प्लॉईच्या म्हणजे तब्येतीला पण ते घातक असतं, नाही का? भावनिक गुंतवणूक नको, एवढंच इथं माझं म्हणणं आहे. आणि जर भावनिक गुंतवणूक जर नसेल तर तरच तुम्ही म्हणजे अनासक्तपणा होऊ शकता. आसक्ती कधी येते? जेव्हा भावनिक गुंतवणूक असते तेव्हा आसक्ती येते. पटलं समजलं? सर, पटलं. पटलं ना? हा. एक एक ट्रस्टीशिप सारखं असतंय ना. एक हा, ट्रस्टी जसा काम करतो, एक ट्रस्टी, ट्रस्टी असतो बरोबर. तसा आहे. हा. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. ट्रस्टी म्हणजे आपण विश्वस्त होत याचे. आपण मालक नाही होत. आणि मालक आणि विश्वस्त याच्यातला जो फरक आहे तो अपेक्षित आहे, बरोबर. तर अं, मला एक विचारायचं आहे की योगक्षेम आणि योगस्थ या दोन योग मधला नक्की फरक काय आहे? नाही नाही, योगक्षेम हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. हम्म. योगक्षेम म्हणजे योग म्हणजे नसलेली वस्तू, आपल्याकडे जे नाही आहे ती वस्तू प्राप्त करणे, त्याला म्हटलं जातं योग. आधीच्या श्लोकात आपण बघितलं होतं, 2 श्लोक आधीचे, बरोबर. आणि क्षेम म्हणजे जी वस्तू प्राप्त झालेली आहे तिचं आता मला रक्षण करायचंय, म्हणजे ती माझ्याकडनं कोणी हिसकावून घेऊ नये किंवा पळवून नेऊ नये, म्हणून त्याचं जे रक्षण करणं त्याला म्हटलं जातं, किंवा त्याची चिंता करणं त्याला म्हणतो आपण क्षेम. योग आणि क्षेम, तर तो झाला योग आणि क्षेमचा अर्थ, बरोबर. आणि इथे योगस्थ हा म्हणजे काय? तू योगात स्थिर होऊन, योगात स्थिर होऊन म्हणजे काय? की आता कुठला योग हा म्हणजे तुमचं म्हणणं बरोबर आहे. पहिलं हा जे ते हा, पहिलं जे योगक्षेमातला जो योग आहे बरोबर. ना, त्याचा अर्थ तिथं हा हा वेगळा आहे. तो हा तो तेच म्हटलं. प्राप्तीचा, तो प्राप्त करण्याचं, म्हणजे त्या अर्थी तो शब्द वापरला आहे. आणि इथं बरोबर. योगस्था म्हणजे काय? की समत्वम योग उच्यते. तर कुठला योग असतो? तू कुठल्या योगात स्थिर हो? तर सिद्धी आणि असिद्धी याला समतुल्य मान, हा जो योग आहे याच्यात तू स्थिर हम्म. हो, म्हणून तो योग आहे, असं. आणि पुढे 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 सगळं योग म्हणजे हेच आहे, असं. की म्हणजे ओके. द्वंद्व भावना जी आहे, विरोधी भावना, हा, सुख दुःख, शीत उष्ण, लाभ अलाभ, जय पराजय, हा, सिद्धी असिद्धी, याचं समत्व राखून ठेवणं, यांनी हुरळून न जाणं, याला म्हटलात योग. आणि म्हणून ओके, इथं म्हणजे आधीच्या श्लोकातला शब्दशः अर्थ इथे घ्यायचा नाही. इथं घ्यायचं नाही, अजिबात नाही, ओके. अजिबात नाही. ओके, हा? थँक्यू. म्हणजे ओके, थँक्यू. आणि ही गीतेचं ना हे थोडंसं म्हणजे आहे, असं आहे की बऱ्याच ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत ना, योग, हम्म. हा, नंतर अध्यात्म. बुद्धी,
योग, हा, हे जे इवन काही काही ठिकाणी कर्म सुद्धा, सिद्धी सुद्धा, या शब्दांचे अर्थ आहेत ना, ते हो, संदर्भानुसार बदलतात. हं, त्यामुळे कुठला, बरोबर. आणि इवन म्हणूनच गीतेवरती सर्वाधिक टीका का कराव्याशा वाटल्या मोठमोठ्या लोकांना, त्याचं कारणच ते. कारण म्हणजे नुसतंच आपलं शब्दशः अर्थाने गीता लक्षात येत नाही. बरोबर. हा, आणि आत्मा ह्या शब्दाचे पण वेगवेगळे अर्थ घेतलेले आहेत सर्व ठिकाणी. बरोबर, 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 हो, अगदी. हो. तर काही काही टर्मिनॉलॉजीज थँक्यू. आहेत ना, त्या संदर्भानुसार बदलतात त्याचे अर्थ. हं? असं. रिस्पेक्ट टू कॉन्टेक्स्ट. हो. ओके. हं? तर थँक्यू. इथं जसं समत्वम योग उच्यते, म्हणजे इथं त्यांनी त्या पहिला जो शब्द योगस्थ हा वापरला या श्लोकातला, त्याची व्याख्या या पुढे श्लोकाच्या दिले. शेवटी लगेच देऊन दिलेली आहे. हो, समत्वम हो, हो. योग उच्यते असं. बरोबर. हं. हा, ओके. थँक्यू. सर ठीक आहे, एक समजलं. विचारू. हो, बोला. हा, बोला अदिती. हा. ह्याच्या आधीचा तो श्लोक आहे ना, सुख दुःखे समे कृत्वा, तो ह्याच्याशी हं. काही मिळता जुळता आहे का, की त्याचा अर्थ वेगळा आहे थोडा? म्हणजे थोडासा त्याच्यामध्ये वेगळा. असं दिलं ना की, हा, हा. म्हणजे युद्ध करायचं की नाही असं जेव्हा अर्जुनाला वाटतं, हं. तेव्हा श्रीकृष्ण सांगतात की तू नंतर काय त्याचे परिणाम होतील हा तू विचार करू नकोस, किंवा हा. तुझे आप्तेष्ट समोर आहेत हाही तू विचार करू नकोस. युद्ध करणं हे तुझं धर्म आहे वगैरे असं. तर मग ते आहे बरोबर. का इथे सुख दुःख समीकृत, म्हणजे दोघांना एकच मानणं, नाही, नाही, सांगतो, तसं सांगतो. इथे? हा, नाही, बरोबर, सांगतो मी. तो जो उपदेश आहे ना, श्लोक, हा. सांगतो. तो श्लोक 1 ते 30 हा पूर्ण सांख्ययोग आहे, म्हणजे ज्ञानयोग आहे, की ज्याच्याविषयी सगळं हम्म. आत्मा, आत्मा कसा आहे वगैरे वगैरे, हा, आणि देह आणि आत्मा कसे वेगळे आहेत याविषयी माहिती दिली. नंतर श्लोक 31 ते 38 याच्यात स्वधर्म पालन हेच सगळ्यात श्रेयस्कर. हा. कोणाला? जो, ज्याचा कर्मावर अधिकार आहे, म्हणजे जो ज्ञानी नाहीये, त्यांनी कर्मच करणं श्रेयस्कर. आणि कुठलं कर्म? त्याचा जो धर्म आहे ते कर्म कसं करणं श्रेयस्कर, हे सांगितलं. म्हणजे तुला जर आत्मा वगैरे एवढा कन्सेप्ट, मोठमोठ्या आध्यात्मिक गोष्टी कळत नसतील तर ते जाऊ दे. तुझा धर्म काय, बस तू एवढं हम्म. कर, असं ते सांगितलं. आता हम्म. ह्याच्या इथं जे आहे ना, हम्म. म्हणजे त्याच्यापेक्षा इथं थोडस निष्काम कर्मयोग सांगताय. हा, इथं धर्माचा संबंध नाहीये. इथं कुठलंही हम्म. कर्म हे योग भावनेने करायचं. योग भावनेने म्हणजे काय, की त्या कर्माची सिद्धी होवो किंवा असिद्धी होवो, यांनी आपल्यावरती परिणाम होऊ नये, त्याला समतुल्य मानून त्याचा हम्म. आनंदाने स्वीकार करून, थोडक्यात आनंदाने सिद्धीचा आणि असिद्धीचा दोन्हींचा सारख्याच आनंदाने स्वीकार करून ते कर्म करत राहणे, त्याला योग इति समत्व इति योग उच्यते असं म्हटलेलं आहे. समत्वम योग उच्यते हा. असं. हा, म्हणजे ओके. हा. तिथे त्याचं स्वधर्म पालनाच्या दृष्टीने तो सुख दुःख समे भूत्वा असं म्हटलेलं आहे. इथं सिद्ध सिद्धो समभूत्वा समत्वम योग उच्यते असं म्हटलेलं आहे. म्हणजे इथे थोडं सुख हम्म. दुःखाचाच अजून पुढचा भाग दिलेला आहे. म्हणजे सुख आणि दुःख हे तर परिणाम आहेत त्याचे, सिद्धी आणि हम्म. असिद्धीचे. हा, पण तो त्याच्या तिथंच जातोय, म्हणजे मुळाशीच जातोय, की सिद्धी आणि असिद्धी तिथेच त्याला समतात ठेवतो. सुख आणि दुःखापर्यंत त्याला आणूच नकोस असं. हा. हा. समजलं? ठीक आहे. ओके. ओके. हा. हा. आता आपण तर हे 19. प्रॅक्टिकली खूप अशक्य वाटतं ना सगळं. नाही, मग आता कसं आहे ना, मी तुम्हाला आधीच सांगितलं ना, की दुसरा अध्याय, ऍक्च्युली सगळी गीता दुसऱ्या अध्यायातच आहे. आणि त्याचं सगळंच, म्हणजे जे तुमची भावना आहे की प्रॅक्टिकली अशक्य वाटतं, ते प्रॅक्टिकली हा. शक्य कसं होईल किंवा कसं करायचं हे सांगण्यासाठी पुढचे 16 हा. अध्याय आहेत. असं आहे. ओके. हा, आणि म्हणूनच आता हे जे श्लोक आहेत ना, आपले सध्या जे चालले आहेत निष्काम कर्मयोग, मग अर्जुनही कन्फ्यूज होऊन जातो, गोंधळून जातो. आणि मग तो विचारतो की अरे तू एवढं सगळं सांगतोय, मग असा जो स्थितप्रज्ञ आहे याचं काय लक्षण आहे, हा कसा बोलतो, कसा वागतो, काय त्याचं आचरण कसं असतं. मग म्हणजे, कारण शेवटी तू उदाहरणांनी सांग बाबा, हे काही माझ्या लक्षात येत नाहीये, असं अर्जुन पण म्हणतोय. हा, तर ते बघू आपण पुढे, पण ओके. हा, असं. हां, ठीक आहे. तर तसं मला एक स्वयंपाक करणाऱ्या बाईची हे वाटते अगदी उदाहरण. हां, हां. ती कसं? स्वयंपाक करते म्हणजे लोकांच्याकडे हां. दुसऱ्यांकडे जाऊन, आणि हो. त्याच्यात तिचा काही हे नसतो.
ते फक्त ते करून ती निघून येते. करून निघून येते. हो. असं म्हणजे तेच. काहीतरी हा. त्याच्याबद्दल थोडस म्हणता येईल. हो, म्हणजे थोडक्यात ब- अर्थात तिचा हेतू तेव्हा वेगळा असतो, म्हणजे तिचं गरज असते म्हणा किंवा हा अर्थार्जन ही एक गरज असते, पण त्याच्या पलीकडे तिची भावनिक गुंतवणूक नसते. बरोबर, या अर्थाने बरोबर, हा नाही का? हा म्हणजे हा. ते काम म्हणून ते धर्म म्हणून करतेच ती स्वयंपाक हा. वगैरे. तर पण तर ते त्यातनं धर्मपालन तिला झालं. काही आसक्त हा. हा आसक्त पण असं नसते असं म्हणता येईल. हा. नसते. हा बँकेत कॅशियर पैसे मोजत असतो, लाखो कोटी रुपये. हा हा खरंय. पण तेच तुम्ही सर जे उदाहरण दिलं तेच मला म्हणायचं होतं, की बँकेचा जो कॅशियर जेव्हा त्या त्या कोट्यावधी रुपयांचा तो जर मालक असेल तर त्याचं डोकं भणाणून जाईल एकदम, नाही का? नाही, तो काही जर तो गडबड खराच झाली तर. स्थिरप्रज्ञ असतो, म्हणजे त्याला जाणीव असते की ही आपली कॅच नाही नाही. नाही नाही, तेच तेच ती ईशभावना आहे ना, त्याला माहिती आहे पैसा माझा नाहीये, पैसा बँकेचा आहे. तो विश्वस्त आहे त्याचा, नाही का? असं. हा. ठीक आहे. कोणीतरी अजून बोलत होतं, बोला. हो सर, मी बोलतेय. हा. सर ऐकू येत आहे माझा आवाज? हो हो, व्यवस्थित लीनाताई, बोला. हा हा नाही, मलाही असंच एक उदाहरण मगापासून आठवतंय. हे हं, सगळ्यांनाच सहसा माहिती आहे, व्हॉट्सअपवर आलेलं. बस हं, कंडक्टरचं, की हं, सगळी थैली त्याच्या गळ्यात असते पैशाची. कधी खूप हं. गर्दी असते, खूप गच्च भरते, कधी कमी भरते. पण त्याला माहितीये की हे माझं नाहीये, हे मला सोपवायचंय. त्यामुळे त्याला त्याबाबतीत काहीच आसक्ती किंवा आकर्षण राहत नाही पैशाचं. एक्झॅक्टली. म्हणूनच हा जो शंकराचार्यांनी बरोबर तो या श्लोकात काय कमी आहे म्हणजे कुठे लोकांचा गोंधळ होऊ शकतो, ते शंकराचार्यांनी बरोबर ओळखलं आणि तिथं ईश्वरार्थ हा त्यांच्या शांकर भाष्यामध्ये हा शब्द टाकलाय. कर्म कसं कर, तर ईश्वरार्थ, आणि हे फार महत्वाचं आहे. आणि इथं म्हणजे वास्तविक कोणी म्हणेल की हे सगळं तत्वज्ञान आहे, इथे ईश्वराला कुठून आणलं तुम्ही? किंवा पुढे पुढे ईश्वरार्थ येतं. पण लौकिकदृष्ट्या जर तुम्ही ईश्वर ही एक संकल्पना जर मान्य केली नाही ना, तर हे प्रत्यक्षात आणणं खूप कठीण आहे. आणि जेव्हा आपण ईश्वर ही संकल्पना जेव्हा मान्य करतो, ईश्वर किंवा परमेश्वर, तेव्हा हे आचरणात आणणं सुलभ आहे. आणि इथं ईश्वर या संकल्पनेची आवश्यकता, नितांत आवश्यकता आपल्याला समजते. म्हणून तिथं ईश्वरार्थ कर्म हे फार महत्वाचं आहे. कारण जिथं मग ईश्वर येतो तिथे हे सगळं त्याचंच होतं, मग ते आपलं राहत नाही, असं आहे. कारण तो ईश्वर म्हणजे संस्कृतमध्ये ईश म्हणजे स्वामी, ईश्वर म्हणजे स्वामींचा स्वामी असा. हं, बरोबर. ठीक आहे. हा मला एक हॅलो. हा. हा, बोला शुभते. हा. हा हा त्या स्वयंपाकात करणाऱ्या बाईचं जे उदाहरण त्यांनी दिलंय, की ती हं, स्वयंपाक करून निघून जाते. तर हं, मला एक सांगायचंय, ते पैसे तिला मिळणार असतात, पगार असतो म्हणून ते निघून जाते. पण मला एक नेहमी असं वाटतं, की समजा ज्यांच्या घरी करते त्यांच्याकडे जर काही खूप गोड पदार्थ केला असेल किंवा तिच्या मुलांना आवडणारा, आणि तिच्या मुलांना जर ती घरी देऊ शकत नसेल, तर तिला ते करताना नक्कीच वाईट वाटेल, की हो आपण आपल्या हो. मुलांसाठी नाही हे करू शकत आहे की हं. नाही? हा, म्हणजे असं ते मला मिक्स आहे. वाटतं म्हणजे. नेहमीच हा पोळ्या असेल तर ठीक आहे, पण किंवा इव्हन पोळ्यांच्याही तर बाबतीत ठीक आहे, तसं होऊ पण जर शकतं. हा, बरोबर. हो ते हो हो ते पण जर सब्जेक्टिव्ह आहे तसं. स्वयंपाक असेल, त्यांच्याकडे खूप छान पदार्थ ती बनवते, की जे ती घरी नाही करू शकत आपल्या मुलांसाठी, तर मुलं जर घरी असतील तर तिला नक्कीच वाईट वाटत असणार, असं मला हं. वाटतं. ती तिला ठीक आहे. वाईट वाटत असणार, त्याशिवाय तिची आशा त्याच्यावर टिकून बसली ना, तर आपल्याला नजर लागते खाल्ल्यावर. हा एक्झॅक्टली एक्झॅक्टली, मला हेच म्हणायचंय, की तिची आशा जर त्याच्यावर असेल हं. तर आपल्याला हे होईल म्हणजे. म्हणजे तिथेच बरोबर जर आहे. मग म्हणजे वासना, अगदी आणि खोलात आणि चाललेल्या मग गेलं. आणि पद्धती आणि आणि मग ते जे कर्म आहे तिचं, ते मग हा अनासक्तीचं कर्म राहत नाही. मग तिची नाही. वासना चिकटली, मग तो वासनेचा दोष तिला भोवला, मग असं असं. हो पण ते बरोबर कठीण आहे. पण आहे, म्हणजे ते असं इतकं सोपं पण नाहीये. हो म्हणणं सोपं आहे, पण वासना न सर हे ठेवता तिने करावं, पण ते हो सोपं नाहीये तसं. पण हे ठीक आहे, बस पुढे. नाही नाही. नॅचरल पण आहे ना म्हणजे. हा, पुढे जाऊया आपण. हा, हो 49वा हो खोलात श्लोक. जाऊन म्हणजे असा विचार करायचा का, की म्हणजे हा देह जो आपल्याला मिळालेला आहे तो पण ईश्वराच्या कृपेनेच मिळालेला आहे, आणि त्याच्यामध्ये जो जीवात्मा वास करतोय तोही त्याच्याच कृपेने आहे. म्हणून मग ते हे शरीर आपल्या म्हणजे समाजासाठी उपयोगी आणणं, असं जरा नाही खोलात जाऊन विचार केला तर. नाही 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 नाही, याचं याचं पुढे नाही जे ते पण स्पष्टीकरण आहे ना, नाही नाही सांगतो मी, एक मिनिट थांबा जरा.
स्पष्टीकरण याचं ना, आणि हे कसं साध्य करायचं हे पुढच्या पुढच्या अध्यायांमध्ये येणार आहे. त्यामुळे थोडं आपण थांबूया याच्यावरती सध्या. सध्या फक्त हा कन्सेप्ट समजून घेतला ना, आता पुढे जाऊया. हां, असं. चला, 49वा श्लोक. दूरेणैवरं कर्म बुद्धियोगात् धनंजय बुद्धौ शरणमन्वेच्छ कृपणा फलहेतवः. तर याचा अन्वय असा आहे, हे धनंजया, बुद्धियोगात ही किंवा ही परंतु बुद्धियोगात कर्म दूरेण अवरम, म्हणजे बुद्धियोगापेक्षा पंचमी आहे. आता इथे बुद्धियोगाचा अर्थ मी सांगेन तुम्हाला काय ते. या बुद्धियोगापेक्षा म्हणजे किंवा बुद्धियोगापेक्षा कर्म जे आहे ना, नुसतं कर्म. आता इथे नुसतं कर्म म्हणजे इथे नुसतं कर्म शब्द वापरलेला आहे ना, तो फलाशयसहित केलेलं कर्म किंवा फलाच्या इच्छेने केलेलं कर्म असा अर्थ घ्यायचा. दूरेण अवरम म्हणजे खूप दूर दूरचं, म्हणजे खूप खाली येते, म्हणजे त्याची तुलनाच होऊ शकत नाही अशा बुद्धीने केलेलं कर्म, समत्व बुद्धीने केलेलं कर्म किंवा ज्ञानयोगच त्याला पुढे म्हणता येईल. हां, इथं बुद्धियोगात या कर्म शब्दाचा अर्थ करा ज्ञानयोग आहे, आणि तो ज्ञानयोग या समत्व बुद्धीने प्राप्त होतो. त्यामुळे या बुद्धियोगाने केलेलं कर्म हे नुसत्या या फलाशेने केलेल्या कर्मापेक्षा, म्हणजे फलाशेने केलेलं कर्म हे खूपच अवरम. अवरम म्हणजे वर म्हणजे उत्कृष्ट, अवरम म्हणजे निकृष्ट, खूपच निकृष्ट आहे. म्हणून आता पुढचं त्यांनी सांगितलेलं आहे, बुद्धौ शरणम अन्विच्छ. म्हणून तू बुद्धी, आता इथं इथं बुद्धी जे आहे ना, बुद्धियोगात बुद्धी, याचा इथं अर्थ आहे ज्ञान. म्हणून तू ज्ञानाला शरण जाण्याची इच्छा कर. बुद्धौ शरणम अन्विच्छ. तू कर्मात अडकू नकोस. तुझा ध्येय काय पाहिजे? मोक्षप्राप्ती. मोक्षप्राप्तीसाठी ज्ञानप्राप्ती. त्या ज्ञानाला तू त्याची इच्छा करतो. कैवल्य ज्ञान किंवा आत्मज्ञान आहे त्याची तू इच्छा कर. जो बौद्ध धर्मात जो आहे ना, बुद्धम शरणम गच्छामी, तर त्याचं मूळ या वाक्यात आहे, बुद्धौ शरणम अन्वेच्छ. समजलं? तिथेही अर्थ तोच आहे जवळपास. हां, बुद्धम शरणम गच्छामीचा. हां, बुद्धम शरणम गच्छा म्हणजे बुद्धाला शरण जा असा अर्थ नाही आहे. बुद्ध तर एक देह होता, नाही का? त्याला शरण जाणं म्हणजे तुम्ही परत देहालाच हे समजताय. तर देह आहे का नाही, मग शरण जायचा प्रश्न कुठे आला? तर तिथं म्हणजे थोडंसं मी विषयांतर करतोय, पण बुद्धम शरणम गच्छ म्हणजे ते जे 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 बुद्ध म्हणजे जे प्रगत अवस्था जी आहे, बुद्ध म्हणजे काय? बोध झालेली व्यक्ती, तो ती बुद्ध. तर त्या बोध झालेल्या भावनेला किंवा त्या त्या अशा पर शक्तीला म्हणूया आपण, शरण जा असं असं तिथं सांगितलंय. आणि इथे तेच सांगतायत भगवान कृष्ण गौतम बुद्धाच्या बरीच वर्ष आधी, की बुद्धौ शरणम गच्छ. अन्विच्छ म्हणजे आणि बुद्धौ शरण म्हणजे ज्ञानाला शरण जाण्याची तू इच्छा कर. आणि नुसतं इच्छा म्हटलेलं नाहीये, अनुइच्छ. अनुइच्छ म्हणजे सतत त्याचीच इच्छा कर. कुठल्या संस्कृतमध्ये जेव्हा शब्द येतो ना, तेव्हा ती गोष्ट पुन्हा पुन्हा करायची असते. तर अन्विच्छ म्हणजे तू सतत डोक्यामध्ये ते ठेव, की मी ज्ञानाला शरण जातोय, मला ज्ञान प्राप्ती करायची आहे. कुठलं ज्ञान? आत्मज्ञान. त्याचं तू डोक्यात सतत एक स्मरण ठेव, म्हणून ते अन्विच्छ म्हटलेलं आहे. हम्म. आता तिसरं, आता येतात पुढचा अन्वय, फल हे तवहा कृपणाहा. हा तिसरा उपदेश दिला. फल हे तवहा म्हणजे कोण? जे फळांच्या म्हणजे कर्मफळांच्या हेतू म्हणजे कर्मफळांचं कारण म्हणतात. कारण म्हणजे वासना. कारण त्यांच्या वासना चिकटलेल्या असतात, राहिलेल्या असतात. कर्मफळाची वासना ज्यांच्यामध्ये राहते ते कृपणाहा. इथे कृपण या शब्दाचा परत अर्थ गमतीदार आहे. लौकिक व्यवहारात आपण म्हणतो कृपण म्हणजे काय, की ज्याच्याकडे संपत्ती आहे पण त्याला त्याचा खर्च कसा करावा, योग्य रीतीने त्याचा वापर कसा करावा हे समजत नाही किंवा जो करत नाही. बरोबर? कुठल्याही अर्थाने उदय, समाजोपयोगी म्हणा किंवा कंजूस. म्यूट कंजूस करा. ना म्हणजे. हा, नाही, नुसतं क- कंजूष नाही. नुसतं कंजूष नाही, तर ज्याला त्याचा वापर योग्य तऱ्हेने कसा करावा, हं,
ते करत नाही. म्हणजे जे जिथे गरज आहे तिथं सुद्धा तो धनाचा वापर करत नाही, त्याला कृपण म्हणतात. हं. आणि इथं तो म्हणतोय की म्हणजे असे जे फल हेतवा म्हणजे वासना करणारे जे आहेत ते कृपण आहेत. म्हणजे काय, त्यांना आत्मज्ञान, वास्तविक आत्मज्ञान हे प्रत्येकातच आहे. आपला जीव, आपला आत्मा हा अविनाशी आहे, अमर आहे, तो कधी नष्ट होत नाही वगैरे वगैरे हे आपण बघितलं. आणि त्याच्यामध्ये सगळं एवढं आत्मज्ञान हे आत्म्यातच आहे. पण तो तो कृपण, तो कंजूष, की त्याला आपल्याकडच्या धनाची जाणीवच नाही. आणि तो सारखं म्हणजे जसं आपण म्हणतो की राजाकडे जाऊन तो 10 पैशाचं भीक मागतो, असं आहे. तर वास्तविक आपली शक्ती किती आहे, आत्मशक्ती किती आहे, ही न जाणता जो त्या शक्तीचा योग्य उपयोगच करत नाही ज्ञानासाठी, त्याला इथं कृपण म्हटलेलं आहे. हम्म. तर इथं कृपण म्हणजे अज्ञ असं पण म्हणता येईल. अज्ञ म्हणजे म्हणजे त्याची कीव करावीशी वाटते, असं ते कृपण आहे. असं की त्यांना आत्मशक्तीचीच जाणीव नाही. ते कर्म करताना फळाची आशा करतात आणि सगळं घालवून बसतात, पुन्हा जन्ममरण फेऱ्यात अडकतात. असं समजलं? पुढचा श्लोक. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम. हम्म. आता इथं अन्वयाचा असा आहे, बुद्धियुक्त हा सुकृत दुष्कृते उभे इह जहाती. बुद्धियुक्त म्हणजे कोण? जो ज्ञानी पुरुष आहे, की ज्यांनी त्याच्या बुद्धीचा योग्य वापर करून ज्ञान प्राप्त केलेलं आहे, असा तो ज्ञानी पुरुष. हम्म. सुकृत आणि दुष्कृत म्हणजे इथं आता सुकृत आणि दुष्कृत म्हणजे पुण्य आणि पाप. हम्म. हे दोन्ही, उभय म्हणजे दोन्ही. हं. उभय म्हणजे दोन्ही. तर दोन्ही इह, इह म्हणजे इथेच या श्लोकात तो सोडून देतो. जहाती म्हणजे हा जहाती संस्कृतमध्ये म्हणजे सोडतो. म्हणजे तो वरती काहीच घेऊन जात नाही. पुढे जाताना म्हणजे देहत्याग करताना तो पुण्य आणि पापाचं ओझं घेऊन जात नाही. का बरं? कारण त्याची वासनाच नसते. तो वासना होऊच देत नाही. आणि जोपर्यंत मनुष्य वासना होऊ देत नाही, तोपर्यंत त्याला कर्म कर्म चिकटत नाही, की म्हणजे नाही का. तर त्यामुळे तो वासनाच होऊ देत नाही, कारण सगळं तो ज्ञानी असतो. ज्ञानी असल्यामुळे तो समत्व आहे त्याच्या अंगी, त्यामुळे भिनलेला आहे. त्यामुळे तो सगळं इथंच सोडून जातो. आता आणि त्याचा लगेच परिणाम त्यांनी जसे एक मिनिट. तर आणि त्याचा परिणाम जसे त्यांनी पुढे तुकाराम महाराज आणि नामदेव महाराज. एक मिनिट देवी, आपण पूर्ण करूया मग बोलूया. हां. तर आता पुढचं वाक्य इथं त्यांनी सांगितलेलं आहे की आणि त्यामुळे लगेच काय होतं, तस्मात योगाय युज्यस्व. आता इथे ना योगाय युज्यस्व हे दोन्ही युग धातूपासूनच बनलेले आहेत शब्द. पण तसं म्हणून तस्मात म्हणजे तेव्हा, योगाय म्हणजे योगासाठी किंवा योगाला, युज्यस्व म्हणजे तू योगाला जोडून घे किंवा योगाला तयार हो. बऱ्याच आधी आपण त्याचा स्वधर्म सांगताना कृष्णाने तिला काय सांगितलं होतं, तस्मात युद्धाय युज्यस्व. पण इथं कृष्ण त्याच्या पुढची अवस्था सांगतायत निष्काम कर्मयोगात, तस्मात योगाय युज्यस्व. म्हणजे तू म्हणून योगासाठी तू तयार हो, योगाचा स्वीकार कर, योगासाठी तू तयार हो. आणि आता इथं योगाचीच दुसरी व्याख्या दिलेली आहे. हं. आधी आपण बघितलं समत्वम योग उच्यते, बरोबर, आधीच्या 2 श्लोक आधीच्या श्लोकात. इथं ते सांगतायत कर्मसु कौशलम योग किंवा योग कर्मसु कौशलम. उच्चते म्हणजे असे म्हटले जाते. तर कर्मसु म्हणजे कर्मांमध्ये, बहुवचन आहे, कर्मांमध्ये कौशल्य म्हणजे कुशलता, कुशलता म्हणतात काय आहे, योग जे ते कर्म योगबुद्धीने करणे. योगबुद्धी म्हणजे काय, समत्व बुद्धी. समत्व बुद्धी म्हणजे काय, सिद्धी आणि असिद्धी यांना समतुल्य मानणे, त्याचा आपल्यावर परिणाम न होऊ देणे अजिबात. हां. असंग राहणे त्याच्याविषयी, त्याला म्हटलं जातं समत्व. त्याच समत्वाला म्हटलेलं आहे योग. आणि असं कर्म जेव्हा एखादा करतो,
किंवा असं कर्म जेव्हा केलं जातं तेव्हा त्याला त्या कर्मातली कुशलता, कौशल्य असं म्हटलं जातं. नुसतं कर्म तर कोणीही करतील, पण कुशल कर्म म्हणजे काय? जे कर्म म्हणजे कुशलतेने म्हणजे सिद्धी आणि असिद्धी या दोघांना समभावाने स्वीकार करून जेव्हा केलं जातं, अशा अशा कृतीला म्हणा किंवा अशा प्रक्रियेला योग म्हटले जाते. समजलं? हा, आता विचारा. हे काय नाही, म्हणजे तुम्ही जो सांगितला ते उदाहरण तुकाराम महाराज आणि नामदेव महाराजांना हे होतं, म्हणजे ते तसे होते. हा, म्हणजे असणारच, एवढे मोठे संत आहे म्हणजे ते बरोबर असणारच. आहे म्हणजे का? हा, नाही पण म्हणजे ते नाही असं, म्हणजे स्पेसिफिक उदाहरण असं की जे जे कर्म जे आहे ते पूर्ण म्हणजे काय निष्काम भावनेने करणं. निष्काम म्हणण्यापेक्षा सिद्धी आणि असिद्धी. आता इथं आपण सध्या समत्वम योग उच्यते किंवा कर्मसु योग कर्मसु कौशलम हा कन्सेप्ट समजून घेत आहोत. त्यामुळे तो जो कर्मातली जी कुशलता आहे ते म्हणजे काय, तर ते कर्म योगपूर्वक करणं. योगपूर्वक म्हणजे सिद्धी आणि असिद्धी यांना स समभावनेने बघून करणं, याला म्हटलं जातं योग. आणि योगा म्हणजे हीच त्या कर्मातली कुशलता आहे. आता इथं थोडंसं स्पष्टीकरण शंकराचार्यांनी दिलेलं आहे. हं, की हे सगळं का समत्व बुद्धी का करायची? तर अशी जेव्हा आपण आपल्याला बाकी काही सध्या शक्य नाही आहे. आपण ज्ञानी आहोत का? नक्कीच नाही. हं, का ज्ञानी नाही आहोत? कारण आपली अजून चित्तशुद्धी झालेली आहे का? नाही. म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मदमोह, मत्सर हे सगळे विकार आपले गेलेले आहेत का? कामना गेलेल्या आहेत का? नाही. त्यामुळे चित्तशुद्धी पण झालेली नाही. ज्ञानप्राप्ती त्यामुळेच झालेली नाही. मग आता ती चित्तशुद्धी ही जी ज्ञानप्राप्तीची जी आधीची पायरी आहे, ती चित्तशुद्धी कशी मिळवायची? तर समत्व बुद्धीने. म्हणजे कर्म करत राहायचं, पण कर्म करत असताना जर तेच कर्म करतो तेच कर्म जर समत्व बुद्धीने केलं तर दोन गोष्टी होतात. एक म्हणजे आपली बुद्धी स्थिर होते, व्यवसायात्मिका बुद्धी एक. दुसरी गोष्ट, त्याने आपल्या वासना आपल्याला चिकटत नाही आणि वासनाक्षय झाला की चित्तशुद्धी व्हायला सुरुवात होते. त्यामुळे जो कर्मसिद्धांत जो आहे, आपण जो म्हणतो कर्मसिद्धांत, कर्माचे तीन प्रकार प्रारब्ध, संचित आणि क्रियमाण वगैरे वगैरे, तर त्याचं मूळ काय आहे? की कुठलंही कर्म हे त्या कर्त्याला पुण्य किंवा पापांनी बद्ध करतं. त्या त्या कर्माचं पुण्य तरी लागेल त्याला किंवा पाप तरी लागेल. पण गंमत अशी आहे, ते पुण्य आणि पाप जे आहे ना, ते त्याच्या मागची जो भावनिक गुंतवणूक किंवा वासना ज्याला आपण म्हणतो, ती वासनेनी ते त्याचं पाप पुण्य लागतं. बरोबर? ती जर आपण वासनाच नाही होऊ दिली, बरोबर, निष्काम भावनेने किंवा समत्व बुद्धीने जर ते कर्म केलं तर तो कर्मसिद्धांताला आपण काट मारतो. बरोबर? म्हणजे मग आपण नवीन आता काही निर्माण करतच नाही. आणि मग पुढे तिसऱ्या अध्यायात सांगितलेलं आहे की तिसऱ्या की चौथ्या मला वाटतं, की ज्ञानाने सगळी जुनी कर्म सुद्धा सगळी भस्मसात होतात. संचित कर्म तो पुढचा भाग झाला. पण सध्या आपण म्हणजे जेव्हा योग कर्मसु कौशलम केलं जातं तेव्हा, किंवा अशा कुशलतेने जेव्हा कर्म केलं जातं योगाने किंवा पूर्ण योगाने, तेव्हा त्या कर्मयोगाचा जो मूळ सिद्धांत आहे की कर्माने पुण्य किंवा पाप तयार होईल, तेच नष्ट होऊन जातं. असं आहे. तर म्हणून त्याला सांगता येते तस्मात योगाय युज्यस्व. म्हणून हे अर्जुना, तू योगासाठी तयार हो, कर्मासाठी नाही. योगासाठी किंवा योग कर, नुसतं कर्म नको करू. म्हणून कर्मयोग आणि कर्म याच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आलं लक्षात? काही प्रश्न असेल तर विचारायचं. सर, म्हणजे हा, ज्ञानी पुरुषालाच योग कर्मसु कौशलम शक्य आहे असं नाही म्हणायचंय का? नाही नाही नाही. कर्मा कर्माच्या अधिकाऱ्याने योग कर्मसु कौशलम करून चित्तशुद्धी प्राप्त करायची आहे, की जेणेकरून तो पुढे मग ज्ञानमार्गात जाईल. असं आहे. त्यामुळे हा कर्माधिकाऱ्यालाच, कर्माचा ज्याला अधिकार आहे त्यालाच योग कर्मसु कौशलम हा उपदेश आहे.
फक्त सकाम भावनेच्या ऐवजी निष्काम भावनेने करायचं आहे एवढंच. त्यामुळे हे आपल्याला अचिवेबल आहे आणि आपल्यालाच हा उपदेश आहे.